आपली काळजी आपण कशी घ्यावी यासाठी काय करायला हवं आणि काय करू नये, तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी या संबंधित माहितीचे व्हिडिओ तुम्हाला या माझ्या यूट्यूब चॅनलवर मिळतील. जर स्वतःची खरंच काळजी असेल तर व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सकाळची प्रत्येक किरण ही एक नवीन आशा, उत्साह आणि आत्मविश्वास घेऊन येते. त्यामुळे दिवसाची सुरुवात ही प्रोडक्टिव्ह, एनर्जेटिक, फ्रेश जाण्यासाठी आपल्या दिवसाची सुरुवात ही नेहमी चांगल्याच प्रकारे व्हायला हवी. असं म्हणतात की शेवट गोड तर सगळंच गोड. पण खरं तर मित्रांनो, सुरुवात चांगली झाली ना तर शेवट नक्कीच गोड होतो. चला तर मग सुरुवात करूया शेवट गोड करण्यासाठी. दिवसाची सुरुवात ही फक्त फोन, लॅपटॉपची बॅटरी चार्ज करण्यापासून नाही, तर स्वतःची बॅटरी ही पॉझिटिव्हिटी आणि सात्विक विचारांनी फुल चार्ज करावी. सकाळी सुरुवातीच्या पहिल्या तासात तुम्ही जे काही करता त्यावर तुमचा पूर्ण दिवस निर्भर असतो. मी या व्हिडिओमध्ये काही साध्या सरळ गोष्टी सांगणार आहे, ज्याचा वापर जर तुम्ही केला तर तुमचा दिवस नक्कीच चांगला जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. उठल्या उठल्या बॉडीला स्ट्रेच करा. शरीरातील सगळा आळस बाहेर काढून टाका. रात्रीच्या झोपेमुळे शरीर हे बराच वेळ एकाच अवस्थेत असतं, शांत, हालचाल होत नाही. त्यामुळे हृदयाचे कार्य कमी होते, रक्ताभिसरणाची क्रिया म्हणजेच ब्लड सर्क्युलेशनचा वेग मंदावतो. उठल्या उठल्या जर आपण अंगातून आळस बाहेर काढून टाकला, म्हणजेच बॉडी टॉप टू बॉटम स्ट्रेच केली, तर शरीराला रिफंक्शन करायला वेळ मिळतो. रक्ताभिसरण क्रिया सुरळीत चालते, झोप उडते आणि माइंड अँड बॉडी रिलॅक्स होते. जेव्हा आपण खूप वेळ एकाच ठिकाणी बसून काम करतो, आळोखे पिळोखे देऊन आधी अंगातून सगळा आळस बाहेर काढून टाकतो, रिलॅक्स वाटतं, नाही का? अगदी तसंच इथेही होतं. दुसरं म्हणजे त्यानंतर पाणी प्या. जल ही जीवन हे आपण बऱ्याचदा ऐकलं असेल. पाणी हा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि पाण्याचा शरीरासाठीचा उपयोग तर सगळ्यांनाच माहीत आहे, नाही का? तरी लोक आवश्यक तेवढं पाणी पित नाहीत. पिलं तरी उभ्याने, अगदी घाईघाईने पितात. पाणी हे नेहमी बसून प्यावं. 7-8 तास सलग झोपल्यामुळे शरीराला पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे उठल्या उठल्या मुबलक प्रमाणात पाणी प्यावं आणि निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशनपासून वाचावं. गरम, कोमट, अगदी खोलीच्या तापमानानुसारही तुम्ही पाणी पिऊ शकता, त्यात काही न ॲड करता. पण लिंबू, मध, जिरे, धने अशा गोष्टी टाकून पाणी तुम्ही पिऊ शकता. याने चयापचन क्रियेस मदत होते, पोट चांगलं साफ होतं. पोटावरली चरबी कमी होतेच, पण त्वचेलाही निखार येतो. त्यामुळे उठल्यावर 1, 2 किंवा 3 ग्लास पाणी नक्की प्यावं. तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे योगा अँड एक्सरसाइज. शरीर संपत्ती यापेक्षा मोठं काही नाही. धन दौलत गेली तरी ती पुन्हा कमवता येते, पण शरीरच धड नसेल तर उपभोगता येईल का धनदौलतीचं सुख? आजकालचं वातावरण, खानपान लक्षात घेता शरीराला मजबूत, तंदुरुस्त ठेवणं फार महत्त्वाचं झालं आहे. जर तुम्हाला वाटतं निरोगी राहावं आणि हॉस्पिटलच्या चक्रा मारायला लागू नयेत, तर कमीत कमी 30 मिनिटं रोज व्यायाम करावा. आणि आवडत नसेल तर रोज सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जावं, रनिंग करावी. सकाळची ताजी आणि कमी प्रदूषित हवा, तसेच सकाळचं कोवळं ऊन शरीरासाठी किती चांगलं आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. करून तरी बघा, ॲक्टिव्ह, फ्रेश, एनर्जेटिक वाटेल. योगा अँड एक्सरसाइज केल्यावर लागते ती प्रचंड भूक. नंबर आहे आता सकाळच्या न्याहारीचा. जसं गाडीला चालायला लागतं इंधन, माणसासाठी लागतो तो पौष्टिक आणि सात्विक आहार. त्यातून तुम्हाला प्रोटीन, फायबर, व्हायटॅमिन आणि मिनरल्स मिळतील. असं म्हणतात की तुमचा बेस्ट डॉक्टर म्हणजे तुम्ही स्वतः आहात. तुमचं बेस्ट मेडिसिन म्हणजे हा तुमचा आहार. आणि तुमचं बेस्ट हॉस्पिटल म्हणजेच तुमचं किचन, जिथे तुम्ही सात्विक, पौष्टिक आणि चविष्ट जेवण बनवून खाल्लं तर नक्कीच स्वस्त, मस्त आणि तंदुरुस्त राहाल. आणि लक्षात असू द्या, आपली काळजी ही आपल्यालाच घ्यायची असते. त्यामुळे अशा काही साध्या सरळ गोष्टी तुम्ही तुमच्या रोजच्या वापरात अंमलात आणून स्वतःला निरोगी आणि आनंदी ठेवावं. बेस्ट ऑफ लक फॉर